नेत्यांना नको असलेला दबंग अधिकारी 20 वर्षात 24 बदल्या. तुकाराम मुंढे सर्वपक्षीय राजकारणाला का खुपतात? नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी माना युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. सामान्य नागरिकांना तुकाराम मुंढे यांच्यासारखाच अधिकारी हवा असतो, त्यासाठी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. पण त्याच तुकाराम मुंढेंना आपल्या जिल्ह्यात नको म्हणून नेते मंडळी थेट विधानसभेत आवाज उठवतात. कोणी त्यांच्या विरोधात हक्कभंग कारवाईची धमकी देतो, तर कोणी निलंबनाची मागणी करतो. सत्ताधारी असो किंवा विरोधक, सर्वच नेत्यांच्या डोळ्यात खुपणारा अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. 20 वर्षात 24 बदल्या. एका अधिकाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी अस्वस्थता का आहे? नागपूर पालिकेत कार्यरत असताना त्यांच्यावर थेट गंभीर आरोप झाले. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सभागृहात आरोप केले की मुंडेंनी 20 कोटी रुपये थकवले, महिला अधिकाऱ्यांशी दमदाटी केली आणि तब्बल 17 अधिकाऱ्यांचे निलंबन केले. एवढेच नव्हे तर खुद्द आमदारांनीच धमकी देण्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. एकीकडे महाराष्ट्रातील जनतेचे लाडके असणारे तुकाराम मुंढे नेत्यांना का खोपतात? कारण तुकाराम मुंढे राजकारणाला थेट भेटतात. सो कॉल्ड प्रोटोकॉल पाळत नाहीत. ते कायद्याचे पक्के आहेत. त्यांचे काम वक्तशीर असते आणि त्यांची भाषा स्पष्टपणे असते. ते पार्टी मध्ये बसत नाहीत. ना ते कोणाचे मीठ खातात, ना कोणाची जाणीव ठेवण्याचा आभार त्यांच्यावर असतो. त्यांचा फोकस फक्त नियमानुसार काम करण्यावर असतो. कोणताही माणूस नेहमीच बरोबर किंवा चुकीचा नसतो, पण राजकारण्यांना तुकाराम मुंढे नेहमीच का नको असतात हा प्रश्न आजही उपस्थित होतो. तुम्हाला काय वाटते? तुकाराम मुंढेच्या कार्यशैलीमुळेच त्यांच्या इतक्या बदल्या झाल्या की राजकारणाच्या हस्तक्षेपामुळे? तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.